नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण व्यंजनास मात्रा प्रकार पाहणार आहोत. अशोककालीन धम्मलिपीमध्ये पाठ एकार ऐकार व्यंजनास मात्रा देणे. दसकडीमधील अकार, आकार, इकार, इकार इत्यादी आपण अभ्यास केला. त्यापुढील पाठ एकार व ऐकार शिकणार आहोत. आपण आकार म्हणजे काना देणे ह्याचा अभ्यास करताना काना नेहमी व्यंजनाच्या उजवीकडे दिला जातो हे पाहिले. ह्या उलट मात्र्याचं आहे. मात्रा नेहमी डावीकडे दिला जातो. एकार मात्रा व्यंजनास एक मात्रा देणे. धम्मलिपीमध्ये कोणत्याही व्यंजनास मात्रा देताना स्वर ए जोडताना स्वरचिन्ह म्हणजे एक आडवी रेषा ही व्यंजनाच्या शिरोभागी डावीकडे दिली जाते. उदाहरणतः के व्यंजन क स्वरचिन्ह आडवी रेषा व्यंजनाच्या वर दिली जाते शिरोभागी. ऐकार ऐकार व्यंजनास दोन मात्रा देणे. पाली भाषेचे व्याकरण करत असताना आपण नेहमी कच्छान व्याकरणानुसार अभ्यास करतो. त्यामुळे यात ऐ स्वर नसतोच, तो लुप्त झालेला असतो व ए स्वराचा वापर होतो. उदाहरणतः वैशालीचा वैसाली, ऐरावतचं एरावत इत्यादी. मात्र धम्मलिपीमध्ये मोगलायन व्याकरणाचा प्रभाव दिसून येतो. म्हणून धम्मलिपीचा अभ्यास हा मोगलायन व्याकरणाचा वापर करून होतो. आपणास आधुनिक व्याकरणानुसार शब्दांचे अर्थ कळावे यासाठी ऐकार शिकणे आवश्यक आहे. धम्मलिपीमध्ये व्यंजनास ऐकार देताना दोन मात्रे देताना स्वरचिन्ह म्हणून दोन आडव्या रेषा दिल्या जातात. व्यंजनाच्या त्या डावीकडे असतात. मात्र ज, ट, न, थ, ब या व्यंजनास काना प्रमाणेच मात्रा देखील मध्यभागी दिली जाते. चला तर मग आज आपण अशोककालीन धम्मलिपीतील पाठ मात्रा ए ऐ व्यंजनास कसा द्यायचा एकार मात्रा हे पाहू. आपण दोन्ही अक्षरे एकसाथ शिकायचे आहे. के आणि कै. या ठिकाणी क अक्षरास एक वर एक मात्रा दिला की के तयार होतो. वर आडवी रेषा दिली की दोन आडव्या रेषा दिल्या की कै तयार होतो. एक आडवी रेषा दिली की खे तयार होतो. खे. खै काढताना व्यंजनास दोन आडव्या रेषा दिल्या की खै तयार होतो. गे. गे काढताना गे व्यंजन काढून एक आडवी रेषा दिली की गे तयार होतो. गै काढताना दोन आडव्या रेषा दिल्या शिरोभागी की गै तयार होतो. अशा प्रकारे के, खे, गे ही अक्षरं मात्रा देणं आपण पाहिलं. अशा प्रकारेच आपण सर्व मात्रा प्रकार पाहणार आहोत. घै. घे. घै. घे काढताना घ काढलं, वर एक डावीकडे मात्रा दिली की घे तयार होतो. घै काढताना दोन मात्रा दिला, घै तयार झाला.
वाङ्मयातील ज्ञ आहे, ज्ञे यामध्ये आपण याला वर एक मात्रा दिली म्हणजे वर एक आडवी रेषा काढली की वाङ्मयातील ज्ञ तयार होतो आणि न्याय काढताना दोन आडव्या रेषा दिल्या की ज्ञ तयार होतो. अशा प्रकारे व्यंजनास आपल्याला मात्रा देणं शिकायचं आहे. च काढताना चे, चै. चे काढताना एक मात्रा दिला चे, दोन मात्रा दिल्या की चै तयार झाला. अशा प्रकारे व्यंजनास मात्रा देणं शिकायचं आहे. चे चै झाला, छे, छै. छे एक मात्रा दिली छे झाला, दोन मात्रा दिल्या छै तयार झाला. जे, जै. जे जयला मात्रा देताना आपल्याला मध्यभागी मात्रा द्यायचं आहे. मध्यभागी मात्रा दिला की जय, जय. अशा प्रकारे मध्यभागी मात्रा देऊन जे जय काढायचं आहे. झ म्हणजे झे मात्रा, झै. जय मात्रा देताना सुद्धा आपल्याला व्यंजनास डावीकडे एक आडवी रेषा दिली, झे झाला. डावीकडे दोन आडव्या रेषा दिल्या की झय तयार होतो. ज्ञ पैयामधला ज्ञ आहे, ज्ञ, ज्ञै. काढताना स्मॉल एच, एक आडवी रेषा ज्ञै, दोन आडव्या रेषा ज्ञै. टे, टै. टला सुद्धा मध्यभागी मात्रा आहे कान्याप्रमाणे. ते, टै. डे काढताना डे, डै. अशा प्रकारे काढायचं आहे. डे डै. ढ, ढे काढताना ढे, ढै. बाणातला न आहे. ने काढताना मध्यभागीच आहे का ना,
कानाप्रमाणे मात्रा देखील मध्यभागी आहे ने. नाही. अशा प्रकारे ने नाही. ते तै. ते तै एक रेषा दिली ते, दोन रेषा दिल्या तै. थक थे थै. मध्यभागी आडवी रेषा थे. मध्यभागी आडव्या रेषा दिल्या थै. दे दै. एक आडवी रेषा दिली दे, दोन आडव्या रेषा दिल्या दै. धे धै. एक आडवी रेषा दिली धे, दोन आडव्या रेषा दिल्या धै. ने नाही. शिरोभागी एक आडवी रेषा ने, दोन आडव्या रेषा नाही. पे पै. शिरोभागी एक आडवी रेषा दिली पे, दोन आडव्या रेषा दिल्या पै. फे फै. शिरोभागी एक आडवी रेषा दिली फे, दोन आडव्या रेषा दिल्या फै. बे बै. बला मात्रा मध्यभागी आहे. एक मात्रा दिला म्हणजे एक आडवी रेषा बे, दोन आडव्या रेषा बै. भे एक आडवी रेषा दिली भे,
दोन आडव्या रेषा दिल्या भै. मे मै. शिरोभागी एक आडवी रेषा मे, शिरोभागी दोन आडव्या रेषा देणे म्हणजे मै. कधी कधी मला मध्यभागी पण मात्रा असू शकतो, त्यामुळे काही शिलालेखात मध्यभागी अशा प्रकारे मी मात्रा दिलेला आहे, पण आपल्याला जास्त करून अशा प्रकारेच काढायचं आहे. मे मै. अन्य अक्षर ये यै. शिरोभागी एक रेषा ये, शिरोभागी दोन रेषा यै. रे रै. शिरोभागी एक आडवी रेषा, दोन आडव्या रेषा रे रै. ले लै. नेहमी हा भाग आपण गोलाकारच काढायचा आहे, काही त्रिकोण येतो. ले दोन आडव्या रेषा दिल्या लै. वे वै. एक आडवी रेषा दिली वे, वला दोन आडव्या रेषा वै. से सै. सला शिरोभागी एक आडवी रेषा से, दोन आडव्या रेषा दिल्या की सै. से सै. हे है. एक आडवी रेषा दिली हे, दोन आडव्या रेषा दिल्या है. ळे ळे. एक आडवी रेषा दिली ळे, दोन आडव्या रेषा शिरोभागी दिल्या ळै. आधुनिक व्यंजन शे शै. शिरोभागी एक आडवी रेषा दिली शे, दोन आडव्या रेषा दिल्या शै.
षटकोनातील शे शै. एक आडवी रेषा दिली शे, दोन आडव्या रेषा दिल्या शै. अशा प्रकारे धम्मलिपीतील अशोककालीन धम्मलिपीतील पाठ मात्रा ए ऐ या प्रकारे आपण शिकलेला आहोत. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.